विठ्ठल बाप माय चुलता विठ्ठल भगिनी आणि व्राता विठ्ठल विना चाड नाही गोता तुका म्हणे आता नाही दुसरे हो तुका म्हणे आता नाही दुसरे कोण आहे मला त्याच्याशिवाय तुझी सर्वस्वाचा तूच दाता आहे तू सर्वस्वी तुझी बाप माय तूच आई आहे तूच बाप आहे सर्वस्व तुकोबरे म्हटले माझं कोण असेल नवे नवे सुख विचारलं तुकोबरे ना महाराज तुमच्या जीवनातलं सगळ्यात मोठं सुख कोणतं आहे तुकोबरे सुख सुद्धा त्यालाच म्हणतात तुका म्हणे माझे स्व तुकोबरे त्याला म्हणतात आता तो जर तुकोबरेंची आई असेल बाप असेल तर तुकोबरे आपल्याशी योग्य नातं जोडत आहे तुकोबरे आपल्याला भाऊ म्हणतात ऐका ऐका तसं तर तुकोबरेंच्या भाऊकीलाच ओढ देण्यात मजा राहिलेली आहे सध्या आपण ज्यांना आपली भाऊकी मानतो आपण ज्यांना आपली भाऊकी समजतो ती भाऊकी आपला उद्धार करेल यात शंका आहे भाऊकीतले 4 माणसं तेव्हा सरळ चालतात जेव्हा त्यांच्या खांद्यावर 5वा असतो त्याच्याशिवाय भाऊकी नीट सुद्धा चालत नाही भाऊकी काही सामान्य आहे का तुम्ही 15 दिवस एखाद्या बैलाला चारा खाऊ घालाव बैल तुमचा होईल गेट वाजलं गेट 16व्या दिवशी तरी बैल असा मालकाकडे ओढून पाहतो माझा मालक आलाय कडे मोटरसायकलला किक मारा तरी मालकाकडे बैल पाहतो राव काय जीव लावतात प्राणी शेजारी येऊ द्या 5 फुटावून लात उचलतो बैल वाड्यात येऊ द्या एखादं चांगला रेतचा गोरा असू द्या बैल असू द्या शर्यतीचा बैल असू द्या त्याची चोख बंदोबस्तात तयारी त्याला कूलर काय त्याला हवा काय त्याची राहण्याची व्यवस्था काय त्याला बिछाना काय त्याला शुद्ध पाणी काय त्याला खाणं शुद्ध काय फार माणसं तयारीनं ते बैल सांभाळतात उगाच काही सहज तयार होत नाही प्रचंड सेवा करतात ती त्या बैलांची खूप सेवा त्या इतक्या सेवेचा परिणाम असा होतो शेजारी जर बैल पाहायला आला 5 फुटावून लात उचलतं ते खिल्लार पण घरमालकाचं पोरग जर वाड्यात गेलं आणि त्यानं पाहिलं लेकरू आलंय आता अहो पोटा खालून निघून जातं तरी जागचा हलत नाही याचं कारण त्यानं त्या घरमालकाशी त्याच्या चाऱ्याशी त्याच्या हिरव्या त्यांना आणलेल्या त्या वैरणाशी जोडलेलं एक नातं आहे भावकी आहे इथं बैल आपली होतात प्राणी आपली होतात माणसं नाही कोण आपल्याला आपलं म्हणतंय आपण ज्यांना आपली भावकी समजतो ते आपल्या कामाला येत नाही जुना काळ आणि मुलगी पाहायला निघाले का पोरगी पाहायला जायचं बरोबर 5-7 पाहुणे बैलगाडी घेऊन निघाले 2-3 किलोमीटर प्रवास करून लक्षात आलं घरचं कुत्रं सुद्धा बैलगाडी खाली आलं होतं ते खाली उतरले त्याला म्हटले राजा अरे तू कशाला आला बाबा सोबत त्यांनी बैलगाडी खालचं कुत्र गाडीत घेतलं आणि घेऊन गेले मुलगी पाहायला आता पाहुण्यांची जशी व्यवस्था तसं पाहुण्यांसोबत आलेल्या तुम्ही बोर झाले का मी घरी जाऊ का त्या कुत्र्याची व्यवस्था ना अहो पाहुण्यांना प्यायला पाणी त्यालाही प्यायला पाणी पाहुण्यांना चहा दूध त्यालाही दूध पाहुणे तरी चहा घ्यायचे कुत्र दूध पित होत कारण कुत्र लवकर चहा पित नाही दूध घ्या बाबा दूध दिलं ते दूध प्यायला लागलं मजेदार त्याला व्यवस्था त्याला वाटायचं अरे बापरे एकदम चांगली व्यवस्था चालू आहे आपली त्या मुलीने त्या सगळ्यांना पाहुण्यांना कुंकू लावलं तिलक लावलं त्या कुत्र्यालाही लावलं सगळ्यांचं फोटो सेशन सुरू झालं त्या पोरीनं त्या कुत्र्याबरोबर एक सेल्फी काढली त्याला ते सगळं बरं वाटत होतं सगळं झालं मुलगी पाहण्याचा कार्यक्रम उरकला ते कुत्र म्हणतंय पुन्हा पुन्हा काही कोलारपर्यंत पाहुणे आपल्याला इतक्या लांबून आणणार नाही मुक्ताईनगरून मग आपली बरीच भावकी राहते इथं एकदा त्यांना भेटून येऊ कारण लग्नात काही यायला आता मिळणार नाही आणि ती कुत्रा आपल्या भावकीला भेटायला निघालं आता त्याची भावकी वाटच पाहत होती 15-15 जण मिठ्या मारायची याला त्याची भावकी 2 तास झाले 2.5 तास झाले 5:30 झाले 6 झाले निघायची वेळ आली सूर्य अस्ताला जायला लागला आणि पाहुणे म्हटले आता निघालं पाहिजे पण कुत्र दिसत नाही
तास 2 तास 3 तास कुत्र शोधलो, कुत्र सापडत नाही. माणसं म्हटले पाटील सोरीक चांगली झाली राव, पण आमचं कुत्र गेलं. आमच्या नातवांचा लई जीव आहे त्या कुत्र्यात. अहो आमचे नातव घास सुद्धा घेणार नाही. आता तुम्हाला काय सांगावं, इतकं जीव आहे त्या कुत्र्यात. तुम्ही तेवढं कुत्र शोधा. आम्ही निघतो आता, पण कुत्र शोधल्यावर कुत्र सापडल्यावर तुम्ही स्पेशल बैलगाडी करा आणि कुत्र तेवढं आम्हाला पोहोचवा. बरं पाटील निघा तुम्ही. पाहुणे निघून गेले, घरी पोहोचले, पण झोपच येईना. 11:15 11:30 झाले. नातव रडतायत, आजोबा 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 आपला राजा कुठे, आपला राजा कुठे, आपलं कुत्र कुठे. तुम्ही त्याला सोबत घेऊन गेलात, परत का आणलं नाही, परत का आणलं नाही. रडायला लागली पोरं. 11:30 11:45 सुमारास उंबरठ्यावर आवाज यायला लागला. हा आवाज कशाचा आहे हे पाहण्याकरता मालकानं दरवाजा उघडला. कोलारवासियानो, रक्तबंबाळ झालेलं, लाळ गळते त्याच्या तोंडातून, लचके तोडलेले होते त्याच्या अंगाचे, रक्तानं भिजलेलं कुत्र उंबरठ्यावर मान ठेवून मालकाकडे पाहतंय. त्याला बोलता येत नाही, पण आपली परंपरा त्याला बोलवते. बहुआशी स्वल्प संतुष्टा सुनिद्रो लघु चेतना स्वामी भक्तश्च शूरश्च षडते श्वानतो गुणः. कुत्र्याच्या 6 गुणांचं वर्णन आपल्या परंपरेमध्ये आलेलं आहे. स्वामी बद्दलची निष्ठा आणि स्वामी बद्दलचं शूरत्व कुत्र्याकडे पाहायला मिळतं. इतर गुण सांगायला मला वेळ नाही. उंबरठ्यावर मान ठेवून मालकाकडे पाहतंय. मालक आला आणि त्याला उचलून मांडीवर घेतलं. राजा कसं झालं रे तुझं हे. ते बोलता येत नसलेलं कुत्र सुद्धा मालकाकडे पाहतंय, संवाद साधतंय. मालक तुमच्या सोबत आलो, मजा झाली आमची, खायला भेटलं, प्यायला भेटलं, फोटो काढले, सन्मान केला या कुत्र्याच्या जातीचा लोकांनी. पण मालक चुकलं माझं तिथं, जिथं तुमचा सन्मान सोडून मी माझ्या भाऊकीला भेटायला गेलो. आणि माझ्या भाऊकीला भेटायला गेल्यावर त्यांनी माझी हालत केली. मी मरणार आहे मालक, पण मी तसा मरणार नाही. मी जाता जाता तुम्हाला काहीतरी सांगून मरणार आहे मालक. ज्या दिवशी तुमची माणसं तुम्हाला आवाज देतील त्या हाकेला ओ द्या, नका देऊ. पण तुकोबारांसारखा महात्मा ज्या वेळेला तुम्हाला भाऊकी जोडायला हाक देईल त्यावेळेला त्या हाकेला ओ दिल्याशिवाय राहू नका, कारण ती हाक उद्धाराची असेल. खाऊ कशी देतील तुकोबारा हाक. सेवेला निवडलेल्या अभंगाच्या पहिल्या आता
रे भाईनो जागा, चोर निजल्या नाडोनी भागा. तुकोबर म्हटले जागे व्हा. तो एकदा जागा झाला. कोण? चोर. इथं काळाला चोर म्हटलंय अभंगामध्ये. चोराचे काही प्रकार आहेत, पण त्या सगळ्या प्रकारांपेक्षा हा प्रकार जरा वेगळा आहे चोराचा. तुकोबर म्हटले हे चोर, या चोरांना प्रेमाने सांभाळता येतं, कधी कधी राग व्यक्त करून शिक्षाही करता येते, दंडितही करता येतं. पण हा चोर असा आहे, त्याच्याकडे कामच चोरीचं आहे आणि त्याला त्याच्या चोरीचा पुरस्कार मिळतो. तुम्ही त्या चोराला त्रास देऊ शकत नाही. त्या चोराचं नाव आहे काळ. दोनच चोर चतुर आहे, एक तो पहिला देव आणि दुसरा काळ. जनाबाईने चोर म्हटलं धरीला पंढरीचा चोर, त्याला चोर म्हटलं. ऐसा पुराण प्रसिद्ध चोर. चोरी जनाबाई म्हटली यांनी चोऱ्या केल्या आम्ही पाहिलं. कुठं कुठं केल्या का बाई? जात्याच्या हो जात्याच्या मुखी घालीते ग मोत्याचे दाणे. जात्याच्या मुखी घालीते ग मोत्याचे दाणे. तुझ्या कृपेने मला विठ्ठला नाही काही बोले. हे सावळ्या नाही काही बोले. जनाई करते हरी भजन, अहो हा चोर कधी त्याचं चोर म्हणून वर्णन केलं, कधी कधी तो दळायला येणारा कामगार म्हणून वर्णन केलं. मला माहितीये. जनाबाई म्हटली अरे अरे विठ्यामुळं माईच्या चोरट तुझी रांडरंडके झाले, मुळ माईच्या कारट्या तुझी रांडरंडके झाले, तुझे गेले मळे तुला पाहून काळ रडे, पुण्यवंत पाताळ लोकीनेला. हे सगळं जनाबाईचं वर्णन वाचा तुम्ही. काय तिनं वर्णन करावं. चोरच म्हटलं. चोरीचे कितीतरी प्रमाण आपल्याकडे. ब्रह्मांडाची साठवण योगियाचे निधन, ब्रह्मांडाची साठवण योगियाचे निधन. चोरी केली म्हणून उकळासी बंधन, चोरी केली म्हणून उकळासी बंधन. ऐक ऐक सखे बाई नवल मी सांगू काही, ऐक ऐक सखे बाई नवल मी सांगू काही. त्रैलोक्याचा धनी तो हा यशोदेसी म्हणतो आई, त्रैलोक्याचा धनी तो हा यशोदेसी म्हणतो आई. ऐक ऐक सखे बाई ऐक ऐक सखे बाई त्रैलोक्याचा धनी तो हा यशोदेसी म्हणतो आई, त्रैलोक्याचा धनी तो हा यशोदेसी म्हणतो आई. चोराचं वर्णनच आहे. हा पहिला चोर. पण तुकोबारा लवकर सांगा, वेळ नाही आपल्याकडे. तुम्हाला कोणता चोर सांगायचा? तुकोबारा म्हटले मी ज्या चोराचं वर्णन केलेलं आहे ना पहिल्या चरणात, लय खतरनाक चोर आहे तो. काय त्याचं नाव? त्याला चोर म्हणतात पण तो काळ आहे. एकदा त्याला जाग आली
की तो तुम्हाला मला झोपू देत नाही, म्हणून त्याला झोपलेलं राहू द्या आणि तुम्ही जागे व्हा. आता जागा रे बाईनो जागा, चोर निजल्या नाडोनी भागा, पळा 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 पळा. तो एकदा जागा झाला नाही त्या यमासी करुणा, बाहेर काढिता कुडी प्राणा, जैसे उन्हाळ सापळे धन्या, चोर यातना धरी देतो. आले वो संसारा तुम्ही एक करा, मुक्ती मार्ग हळूच वरा, काळदंड कुंभयातना कार्य घोरा अघोरा, अघोरा दच कशी नाही त्या यमासी करुणा. अरे मित्रा, त्याला दया नाही रे. तो कोणाकोणावर दया करेल? त्याला दया हा धर्म नाही. तू आपला ऐक, त्या चोराला घाबर. 2 उदाहरणं दिली तू कोबऱ्यानी. बघा, पहिलं उदाहरण, ओढाळ सापळे धन्या. काय करतो तो? भरलेल्या पिकात जनावर सापडावं. समजा हिरवागार मका आहे तुमच्या शेतात आणि जनावर सापडलं, काय कराल तुम्ही? बुक्याचं ताट घ्याल, असा गुलाबाच्या फुलांचा हार आणाल एखादा? आहे हो, तुम्ही काठी घ्याल आणि त्याला धना 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 धना. ते गावचं जनावर पोलीस पाटलाचं आहे, सरपंचाचं आहे, हे सुद्धा तुम्ही पाहणार नाही का? भरलेल्या पिकात जनावर सापडलं की शेतकऱ्याला दया नाही. भरलेल्या बाजारात चोर चोरी करताना पकडला, समाजाला दया नाही. आमच्या मुक्ताबाईच्या पालखी सोहळ्यात काही चोर दिसतात पंढरपूरला गेल्यावर, मग चोर चोऱ्या करतात. आता तो चोर पकडला, 100 माणसं मारता एका एकाला. चोरी जर मुक्ताईनगरच्या माणसाची झाली तर शिर्डीचे माणसं मारू लागतात. काऊ काय चोरलं म्हणे? दात घासायचा ब्रश चोरला. अरे राम राम, काय चोरी आहे कधी? 50 जण एखाद्याला मारता येईल, माझ्यासारख्यानं जावं, काय जीव घेता का त्याचा? अरे माणूस आहे तो, चुकीचा पुतळा आहे, त्याचे गळ्यात तुळशीची माळ आहे, बिचारा वारकऱ्याच्या पोशाखात आहे, मुलं बाळ आहे, त्याला आलाय प्रपंच सोडून पंढरीला. पंढरीला काय जीव घ्यायला आला का तुम्ही? किती मारणार त्याला? काय जीव घेता का त्याचा? मरल तो तुमची वारी राहून जाईल. काही पुण्य करायला आले की पाप करायला आले? सोडा त्याला. लोक म्हणते सोडायचं, खरंच सोडा त्याला. लोक म्हटले महाराज सोडायचं, हो हो सोडा त्याला. महाराज बघा बरं का, मी म्हटलं हो हो सोडा त्याला. लोक म्हटले सोडा, सोडून द्या. खरं सोडायचं, सोडून द्या. खरं सोडायचं, मी सांगतोय सोडा त्याला. लोक म्हटले त्याला सोडा. याला धरा. भरलेल्या पिकात जनावरांची दया नाही आणि भरलेल्या बाजारात चोराची दया नाही. मी नाही सांगत, तो कोबरे सांगतात. ओढाळ सापळे धन्या, चोर यातना धरी येतो. सामान्य बाजारात चोरी करणाऱ्या चोराची जशी दया नाही, तसं फुल नाही ती वेली कशी, लोभी नाही ती वेश्या कशी, चतुर नाही तो व्यापारी कसा. चोरी करत नाही, धंदा सोन्याचा आहे, दुसऱ्या धातूचा डाग मारत नाही. सोनार कसा? अंतकरणात दया नाही. साधू कसा? अरे देह माणसाचा असून कारण कारण करुणा वरुणालय जगदाधार, रुक्मिणी प्राण संजीवन असलेल्या भगवान श्री पंढरीनाथाची उपासना करत नाही, त्याची वारी करत नाही. तो देह कसा? असा देह त्याने पाहला की मग तो म्हणतो मारिती डोळीती डोळीती निष्ठुर, मारिती डोळीती डोळीती निष्ठुर, मारिती डोळीती डोळीती निष्ठुर, हा मारिती डोळीती डोळीती निष्ठुर, मारिती डोळीती डोळीती निष्ठुर, मारिती डोळीती डोळीती निष्ठुर, मारिती डोळीती डोळीती निष्ठुर, मारिती डोळीती डोळीती निष्ठुर. यमच किंकर बहुसाल, यमच किंकर बहुसाल, यमच किंकर बहुसाल, यमच किंकर बहुसाल, मारिती डोळीती डोळीती निष्ठुर, मारिती डोळीती डोळीती निष्ठुर, मारिती डोळीती डोळीती निष्ठुर, मारिती डोळीती डोळीती निष्ठुर, डोळीती निष्ठुर, डोळीती निष्ठुर. तुकोबारे म्हटले तुम्ही प्रपंचासारखा परमार्थ करू नका, तुम्हाला जागा व्हावं लागणार आहे. हा काळच जागृतीचा आहे. झोपा काढून कोणाचा प्रपंच पूर्ण होईल? परमार्थ पूर्ण होत नाही. या देशाच्या पंतप्रधानाला सुद्धा उद्धाराकरता प्रार्थना करावी लागेल देवाकडे, आणि रेल्वे स्टेशनवर फिरणाऱ्या भिकाऱ्याला सुद्धा प्रार्थना करावी लागेल. देरे हरिपलंगावरी मिळत नाही उद्धार. उद्धाराकरता प्रयत्न करावे लागतात, काहीतरी दिशा बदलावी लागते, आपली पावलं पंढरीच्या दिशेने पाठवावी लागतात.
हे अंतःकरण ज्ञानोबरींच्या दिशेने पाठवावं लागतं. तसा कसा उद्धार होईल? तुम्ही कलियुगात जन्माला आले माझ्या सहित. हा काळ कसा आहे? नामदेवरांनी सांगितलं, तुम्ही अपेक्षा करू नका इथं चांगलं काही घडायची. जेवढं जेवढं वाईट घडेल तेवढा तेवढा तुम्हाला ते वाईट दृश्य परमात्म्याकडे घेऊन जाईल. कारण हा वाईट दृश्य दाखवणारा काळ आहे. पृथ्वीमध्ये दादा एक अद्भुत होईल. बहीण भावा दोघा जणांचा विवाह लागेल. 5 वर्षाची कन्या दादा व्रतार मागेल. 6 वर्षाची कन्या गर्भीण राहील. ऐकाया कलियुगाची थोरी पुत्र तो होईल. पित्याचा वैरी व्रतारा 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 सोडोनी घरोघर फिरतील नारी. ऐसा शकून दादा शकून दादा शकून दादा शकून दादा शकून दादा ऐसा शकून दादा. ऐका निर्धारी हे निर्गुण निराकार दादा माभूर माझे गाव. निर्गुण निराकार दादा माहूर माझे गाव. शकून 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 सांगावया आले माई माझे नाव. 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 आले माई माझे नाव. आले माई माझे नाव. निर्गुण निराकार दादा माहूर माझे गाव. शकून 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 सांगावया आले माई माझे नाव. शकून सांगावया आले माई माझे नाव. शकून सांगावया आले माई माझे नाव. शकून शकून सांगावया आले माई माझे नाव. सगळ्याच वडिलांचे श्राद्ध होतील असं काही काळ नाही. हा आम्ही सांगतो तुम्ही आमचा ऐका. नामदेवराय म्हटले या मच्छिंद्र बाबांनी चांगले संस्कार पेरले म्हणून 2 हिरे त्यांच्या सुपुत्र त्यांच्या पोटी आले की ज्यांना बापाचं स्मरण वर्षभरानंतर सुद्धा इतक्या आनंदानं होतंय. नाही आगच्छन्तु महाभागा विश्वदेवा महाबलहा हे हत्रविहिता श्राद्धे सावधाना भवन्तु ते. आज श्राद्ध आहे आपण सावध असलं पाहिजे. पितृसेवा पुण्य लाभले निदान ब्रह्म सनातन अंग संग. नाही आमच्या वडिलांनी या राऊत परिवारात जन्म घेऊन अपार कष्ट केले. आपल्या कष्टाच्या नीतिमत्तेच्या जोरावर आमच्या बापाने अनितीचा 1 रुपया सुद्धा आयुष्यात येऊ दिला नाही. आणि कष्टाने वेचलेलं जीवन त्या जीवनात आमचा जन्म झाला. ज्या बापाने आमच्याकरता इतके कष्ट केले, आमच्याकरता ही नीतिमत्ता न्याय व्यवस्था संस्कार आचार विचार हे वारकरी संप्रदायाच्या आचारसंहितेचं दहन गोळा केलं, त्या बापाचं आम्हाला स्मरण होऊ नये. नाही झालं पाहिजे. त्या मच्छिंद्रनाथाची 2 पोरं आज आल्यापासून मी बघत होतो काय एक परिवार आहे, कुटुंब आहे. सगळी माता भगिनी सहित कौतुक केलं पाहिजे राऊत परिवारातल्या सुनांचं सुद्धा की सुनांच्या चेहऱ्यावरचं हास्य. सासऱ्याच्या वर्षी श्राद्धाला हा सुनेच्या जीवनातला विजय. राऊत परिवाराने देवाचे आभार मानले पाहिजे की कुटुंब व्यवस्था सांभाळणारी पोरगी आपल्या घरात नांदायला आली. तुम्हाला एक सांगू का, तुमचा मुलगा तुमची सेवा करेल यात काही नवल नाही, ते आपलं रक्त आहे. पण परकेची पोरगी 2 दिवस झाले आपल्या घरात आली आणि आपल्या बापाला आपल्या आईला आपल्यापेक्षाही गोड प्रेमाने आवाज देते. समजाव देवाला तर दुसरं काही मागायची गरज राहिलेली नाही. बऱ्याच पोरांचं आई वडिलांवर खूप प्रेम आहे, पण ते प्रेम दाखवू सुद्धा शकत नाही इतकं भयावह वातावरण आहे त्या लोकांच्या घरात. श्रीमंत बापाची पोरगी घरात आल्यावरच प्रपंच होतो असं काही नाही. गरीबाचीच पोरगी घरात आल्यावर प्रपंच होतो असं काही नाही. घरात जिला बायको म्हणून नांदायला आणताय ती संस्कारी असली पाहिजे. भली ती काळी असली चालेल, भली ती अशिक्षित असली चालेल, भली ती गरीबाची असली चालेल, भली ती अडाणी असली चालेल, पण आपल्या आईला आणि आपल्या बापाला आपल्यापेक्षाही गोड आवाज देणारी असावी. दुसरं काय मागता देवाला? इतका काळ प्रतिकूल आहे. जिथं मुलं बापाला प्रेमानं आवाज देत नाही तिथं जर सून तुम्हाला प्रेमानं बाबा म्हणत असेल
जिथं मुलगा आईला प्रेमानं आई म्हणत नाही तिथं जर तुमची सून तुम्हाला आई म्हणत असेल तर दुसरं मागता काय देवाला? आता एकांतामध्ये पाठ थोपटून घ्या, हेच चांगले दिवस आहे. काळ राहिलेलं नाही तितका सुपीक. सासूच्या जीवनाचा विजय तेव्हा असतो ज्या दिवशी दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी आपली सून सासरातून माहेरला जाताना रडावी. माहेर सोडताना सगळ्या पोरी रडतात. जी सून सासर सोडताना माहेराकडे जाताना रडते सासूकडे सासऱ्याकडे पाहून, आई तुम्ही काळजी घ्या, मी जास्त दिवस राहणार नाही, आठवडाभर राहते, लगेच येते, पण मी तिकडे गेले की शुगरच्या गोळ्या सगळं व्यवस्थित घ्या, काळजी करू नका, असं म्हणून बॅग भरलेली तिचा भाऊ तिला घ्यायला आलेला आहे. आणि सासूकडे पाहून सुनेच्या डोळ्यात पाणी यावं, समजावं सासूचं जीवन सफल झालं. काही स्वर्ग पाहायची गरज नाही, इथंच स्वर्ग येतो, इथंच तो नयनरम्य सोहळा आहे. आपल्या घरातलं वातावरण बदललं, सगळं प्रेम जिकडे तिकडे वाहत आहे. आपला मृत्यू नजरेला असला की सगळं होईल. काळ ज्याने ज्याने नजरेला ठेवला त्याला कोणाशी चुकीचं वागावंच वाटत नाही. मृत्यू नजरेला असावा, काळाचा चेहरा नजरेला असावा काळा कुठं, की हा आपल्याला मारणार एक दिवस, हे संपलं की हे खोकं घेऊन जाणार आहे. हा काय या खोक्याची गुरुमी धरायची? खोका आहे तोपर्यंत गुरुमी आहे. जमीन घेऊ दे, बंगला बांधू दे, गाडी घेऊ दे, निवडणूक लढवू दे, त्या निवडणुकी करता याचं वाटोळ होऊ दे, याला दारू पाजू दे, याला पैसे देऊ दे, याचा धिगाणा घालू दे, त्याच्या प्रपंचात मिठाचा खडा घालू दे, त्याच्याशी वैर करू दे. किती दिवस करत आहे? ज्या लोकांनी सगळे पद मिळवले त्यांना विचारा सुख मिळालं का? काळ आवाज द्यायला आला त्यावेळेला सगळी सत्ता, पद, प्रतिष्ठा, सन्मान, सोहळे तिलांजली मारून काळाचा उंबरठा चढावा लागलाय कोलारकर लोकांना. तुकोबरांचे उपकार आहे, संत आपले मायबाप आहे, ते आवाज देतात, ओ माझ्या कोलारवासियानो, चोर निजल्या नाडोनी भागा, त्याला झोपू द्या. तो एकदा जागा झाला गड्या की कोणाचं ऐकत नाही. तुम्ही ऐका, अहो किती भीषण परिस्थिती आली पण तरी संतांनी जागृती सोडली नाही, जागृतीचं माध्यम सोडलं नाही. तुम्ही विचारा ना, कोणी प्रपंचामध्ये एखादा इंद्राचा असू द्या प्रपंच, नाही तर उंदराचा असू द्या फाटका आहे, त्याचं नावच प्रपंच आहे, तो कधी पूर्णतेला जात नाही. कोणाच्या बायकोने 100 पैकी 100 गुण दिले? कधीच नाही. अहो एका ठिकाणी 4 बाया बसलेल्या होत्या, त्यातली एक म्हणे माझा नवरा घरीच येत नाही, फोन आला की निघाला, फोन आला की निघाला, फोन आला की निघाला. तिचा नवरा पोलीस होता, कशाला घरी? त्यातली दुसरी म्हणे तुझा कधी तरी घरी येतो, माझा तर सकाळी 8ला गेला की रात्री 8ला येतो. तिचा कंपनीत होता, हो IT हब पुणे. एकदा गेला नोकरीला 8ला, संध्याकाळीच बिचारा घरी यायचा. त्यात माझी बायको बसलेली होती. ती म्हणे एकदा तुमच्या दोघीची परवडले, पण माझा तो गुढीपाडव्याला गेला की हनुमान जयंतीलाच येतो नारळ घेऊन. त्यात एक चौथी होती, ते म्हणे तुमचे तिघीचे घरी तरी येता, मला तर शोधायला जावं लागतं. शोधू कुठं, शोधू कुठं, शोधू कुठं, दिसला ग बाई, कुठं गटारीत पडला होता बाबा. आता तिचा पेनारा होता, त्याला मी काय करू? प्रपंचासारखं विचारा ना कोणाला प्रपंचात 100 पैकी 100 गुण मिळाले. अहो आमचा गेल्या धोंड्याच्या महिन्यात तुमच्या भाषेत सांगतो जरा, अधिक महिन्यात आमच्या गावच्या एका जावयाने सासऱ्याला फोन केला, सासरे बा लय कठीण अवस्था झाली म्हणे राव माझी, तुमची पोरगी मला रात्रंदिवस त्रास देते, दिवसातून 4-4 वेळा मारते, किती दिवस सांभाळ करू मी? काय फळ घातलं तुम्ही आमच्या पदरात हे? अहो या फळाचा आमच्याकडून सांभाळ होत नाही, आता किती दिवस सांभाळायचं आम्ही हे फळ? सासरा जावायला म्हणतो भाऊ आयुष्यभर सांभाळ, त्या फळाचं झाड मी सांभाळून राहिलो, तू काय फळाचं कौतुक करू? आता तुम्ही टाळ्या वाजवल्या म्हणजे पट्टय तुम्हाला प्रपंचच आहे तो, त्याचं नावच तसं आहे. आणि याच्यातून जागृती करण्याकरता संतांनी हे सगळं सहन केलं. विदर्भामध्ये एक संत झाले, गाडगे महाराज तारीख घेतल्यावर कीर्तनाला जायचे नाही, आधी गावात जायचे, गाव झाडून स्वच्छ करायचे आणि ग्रामपंचायतीच्या ओट्यावर येऊन मारुतीरायाच्या दरबारात येऊन लोकांची जागृती करायची. दिवसभर गाव झाडायचं आणि रात्री लोकांची अंतःकरणं झाडायची. या रे या माझ्या बांधवांनो, बाबा ये रे बाबा, त्यांचा आवडीचा शब्द गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला. अहो काय अवस्था होती,
गाडगे महाराजांचं वर्णन आहे, माझ्या डेबुजी सारखा संत नाही कोणी जगी, ज्या नाही केले बोलत्या लुटली रे सुगी, अंगी जिल्ह्यातली आले हो, शिवलेला कपडा नव्हता, चिंधी दिसली की उचलून घ्यावं आणि भगवाला भगवाला भगव्याला कपड्याला कपडा बांधावा, अंगी चिंध्यातली आले हाती डोबर मातीचा, दिस फिरन कितीही चाल कीर्तन रातीचा, ओला गुरु प्राचिराची हो, लाखो रुपयाची ज्याच्या बोली नखिएली, एका तांब्याच्या पैशाले नाही नजर चली, किडे जन्मे गा किती जखम झाली होती कोलारकर, असे किडे वाहत होते वरती 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 वरती, लोक यायचे आणि पाहायचे, बाबा किडे पडले हो, महाराजांनी ते किडे उचलावे जखमीत घालावे, जाऊ त्याचा आपल्याला भरपूर काम आहे, त्यांच्याकडे काय लक्ष देता राहत आहे ना, किडे जन्मे किडे किडे जन्मे किती कोण मोजते त्यायले, हिरासाच व्हावा गा पुनावर आडी मायले, ओ माझ्या गाडगे बाबाच हो, माझ्या गाडगे बाबाच मोठेपण सांगू काय, आमावराडी लोकाची तीच होती बापा माय, आमावराडी लोकाची तीच होती बापा माय, कर्मयोगी गाडगे बाबापासून सगळे संत तुकोबाराय ज्ञानोबाराय निळोबाराय त्यांचा एकच उद्देश काय, आता जागा आता जागा आता जागा रे, आवाज द्या जागा आता जागा जागा आता जागा जागा आता जागा रे बाईनो जागा, बाईनो जागा आता जागा जागा आता जागा जागा आता जागा रे बाईनो जागा, चोर निजल्या निजल्या नाडो निभागा, चोर निजल्या निजल्या नाडो निभागा, निजल्या निजल्या चोर निजल्या निजल्या नाडो निभागा, चोर निजल्या निजल्या नाडो निभागा, चोर निजल्या निजल्या नाडो निभागा, हे आता जागा 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 आता जागा रे बाईनो जागा, आता जागा जागा आता जागा जागा आता जागा रे बाईनो जागा, आता जागा जागा आता जागा जागा आता जागा रे बाईनो, आता जागा जागा आता जागा जागा आता जागा रे बाईनो, म्हणून तुम्ही जागा तशी स्वस्त राहू नका, महाराज नाही जागृती केली तर पुढे ऐका, कैचे सोनी ठाऊके नेना, दुसरं चरण आहे, दुःख पावाल पुढील पेना, तुम्हाला त्रास होईल, पुढचा नंबर तुमचा आहे दुःख सहन करण्याच्या बाबतीत, माझा ऐका जागे व्हा, नेमकं जागायचं कुठं, आता नकारे भाई नकारे आहे गाठी ते लुटवू लोकारे, आता जागा रे भाई नो जागा, तुम्हाला जे धन परमेश्वराने दिलं, शरीरम आद्यम खलु धर्म साधनम, धर्म साधनम खलु शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे घोसुले, शरीरे साध्य होय केले, शरीरे साधिले परब्रह्म, हे शरीर परब्रह्म साधण्या करताय, जीवनात राहून समाज व्यवस्थेत राहून सामूहिकरित्या भजनाचा आनंद घेऊन पूर्णतेला हे जीवन न्या,
तरच तुमची जागृती पूर्णतेला जाईल. तुम्ही जर आमचं ऐकाल, तुकोबारे म्हटले, ज्ञानोबारे म्हटले, तुमचा फायदा होईल. नाही तर झुम बराबर झुम शराबी, तुमच्या बरोबर आमची खराबी. हे ऐकून घ्या. हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल, हे तरी नाही काल, तरी दुसरा येईल, हे तरी नाही काल. एक ताळी वाजवा सगळ्यांनी. एक मॉनिटर. हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल, हे तरी नाही काल, दुसरा येईल, हे तरी नाही काल. सरते शेवटी बा काळ बांधून येईल, सरते शेवटी बा काळ बांधून येईल, करत शेवटी बा, काळ बांधून येईल, करत शेवटी बा. हे एक जनार्दनी आमचे काय बांधाईल, एका जनार्दनी आमच्या काय बाजाईल, आमचे काय बांधाईल. काय बाजाईल. पिंगळा 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 महाद्वारी, बोली बोली तुझे का पिंगळा महाद्वारी, बोली बोली बोले का, बोली बोली तले का पिंगळा महाद्वारी, हे पिंगळा महाद्वारी, बोली बोली तले का पिंगळा महाद्वारी. पिंगळा महाद्वारी, बोली बोली बोले का, पिंगळा महाद्वारी, बोली बोली बोले का. बोली बोली तले का पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी, बोली बोली तले का पिंगळा महाद्वारी. वर्तमान कोटे तुमचे, वर्तमान कोटे, वर्तमान कोटे दादा, वर्तमान कोटे, लटके न बोलो आम्ही वर्तमान कोटे, लटके न बोलो आम्ही वर्तमान कोटे, वर्तमान कोटे दादा, वर्तमान कोटे, लटके न बोलो आम्ही वर्तमान कोटे. पिंगागे बाई पिंगागे, पिंगागे बाई पिंगा, अवगा 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 बांगळ दिगागे, अवगा बांगळ दिगागे, अवगा बांगळ दिगागे, बांगळ दिगागे, अवगा बांगळ दिगागे, अवघा बांगळ दिगागे, अवघा बांगळ दिगागे, अवघा बांगळ दिगागे. नको 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 घालू पिंगागे, नको 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 घालू पिंगागे, पिंगागे बाई पिंगागे, पिंगागे बाई पिंगागे, अवगा 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 बांगळ दिगागे, अवगा बांगळ दिगागे, अवगा बांगळ दिगागे, बांगळ दिगागे, अवगा बांगळ दिगागे, अवघा बांगळ दिगागे, अवघा बांगळ दिगागे, अवघा बांगळ दिगागे. शेत जाना तुम्ही जमी जाना, पिंपरीवाला जागाई, शेत जाना तुम्ही जमी जाना, पिंपरीवाला जागाई. करुणी उचित, ओ करुणी उचित, प्रेम घाली प्रेम घाली हृदयात, दान मागाया अनुदान, दाताचं दातून घ्या कुणी, सुया घ्या मनी घ्या, दाताचं दातून घ्या कुणी, कुंकू घ्या कोणी काळा मणी, कुंकू घ्या कोणी काळा मणी, हे दाताचं दातून घ्या कोणी, कुंकू घ्या कोणी काळा मणी, दाताचं दातून घ्या कोणी, कुंकू घ्या कोणी काळा मणी, कुंकू घ्या कोणी काळा मणी. अहम वाग्या सोहम वाग्या, अहम वाग्या सोहम वाग्या, प्रेम नगरावारी, सावधोनी भजन लागा देव करा वारी, माझा माझा मल्हारी दिवारी, मल्हारी दिवारी, मल्हारी दिवारी, मल्हारी दिवारी.
बोली 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 कापिला माझा